कोटी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिरा परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दिगंबरा बरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्म नायक राजाधिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारण देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेच्या आशा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री सद् तर मित्रांनो, या ठिकाणी आपण गॅसवर आपण कुकर ठेवला आहे। त्यात थोडंसं आपलं डाएट चालले त्यामुळे थोडंसं तेल काढायची, जिऱ्याला थोडासा तडका भेटावा म्हणून आपण तेल गरम व्हायची वाट पाहतोय। जिरं टाकून देऊ आपण। तेल थोडं गरम झालेलं दिसतंय आपल्याला। त्याच्यानंतर आपण थोडंसं हिंग टाकणार आहे। हिंग आपलं पचनाला चांगलं असतं। थोडंसं हिंग आपण त्याच्यात टाकलेलं आहे। गॅस थोडासा बारीक करू आपण। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थोडेसे आमच्या इथे लाईट गेली असल्या कारणास्तव अंधार दिसत आहे। तर मित्रांनो, आपण हळद टाकलेली, थोडासा कांदा लसूण मसाला आपण या ठिकाणी टाकून देऊ। त्यामुळे थोडीशी टेस्ट यायला खूप चांगला टेस्ट येते। या ठिकाणी आपण थोडीशी आले लसूण पेस्ट याच्यात टाकत आहे, तो टेस्ट यायला। हे पण पचनक्रियेसाठी खूप चांगली असते। त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आलं लसूण पेस्ट त्यात ॲड केली आहे। बघा, ह्याच्यामध्ये आपण मिरची, कांदा, टोमॅटो ॲड केलेले आहे। त्याचप्रमाणे मीठही आपण चवीनुसार थोडंसं ॲड केले। आता मस्त आपण हे हलवून घेऊ। 2च मिनिटं हलवायचं, जास्त नाही। हे कुकरमध्ये आपण शिट्टी घेणार तर आपलं ते शिजलं जाणार आहे। हो मित्रांनो, अवघड काहीच नाही। या ठिकाणी आपण मूग टाकलेले आहे रेसिपीमध्ये। आता मूग या ठिकाणी तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या पद्धतीने ही रेसिपी होते। स्वामींची सेवा पूर्ण करून या ठिकाणी आपण आपले परत ऑफिसला पण जायचं आहे आपल्याला आता। त्याच्यामुळं तुम्ही म्हणत असाल हे स्वतःच यांच्या हाताने का बनवतात, तुम्हाला प्रश्न पडला असेल। पण मित्रांनो, आपली फॅमिली नारायणगावला आहे, जुन्नर तालुक्यात आपल्या नारायणगावला। हो, मी पण नारायणगावलाच होतो याच्या आधी, पण काही कारणास्तव जॉबसाठी मला पुण्याला शिफ्ट व्हावं लागले। त्याच्यात आता आपण गॅस थोडा मोठा करू, थोडीशी उकळी येऊन देऊ। आपण कुकर लावलेला आहे मोठ्या गॅसवर। गॅस मोठा करायचा, कुकरची वाट पाहायची, इथं गार व्हायची। कुकर हे बघा, 3 शिट्ट्या आपण घेतलेल्या आहेत। आणि या ठिकाणी आपण आपली काक कैरी
काकडी, टोमॅटो, सॅलड घेतलेलं आहे. सॅलडने काय होतं, पोट भरलं जातं, भूक लागत नाही बराच वेळ. पहिले सॅलड खायचं, नंतर आपण जी मुगाची आपण जे उकडून त्याची उसळ टाईप बनवलंय ते आपण लंचमध्ये, आपण दुपारी जेवणात आपण खायचं. ह्याच्याने आपलं पोट भरलं जातं आणि कुठल्याही प्रकारचं आपल्या पोटात तेल वगैरे जात नाही. मित्रांनो, कंप्लीट 1 महिना झालाय मला हा डाएट फॉलो करतोय मी. ह्या डाएटमुळं मला 100% फरक पडलाय मित्रांनो. रात्री 1 ग्लास भरून ताक पितो मी आणि शांत झोपून राहतो. सकाळी उठून मी एक्सरसाइज, व्यायाम नित्य नियमाने करतो. त्याच्यानंतर स्वामींची सेवा करतो. स्वामींना दिवा अगरबत्ती लावतो, थोडे जप करतो. मन शांत होऊन जातं स्वामींच्या सेवेत. मित्रांनो, तुम्ही पण असंच फॉलो करा. 100% तुमचं वेट लॉस होणार. फक्त ह्याला जास्तीत जास्त दिवस द्यावा लागतात. तुम्ही म्हणाने 1 महिन्यात पूर्ण बॉडी तब्येत, चरबी पोटातली कमी झाली पाहिजे, तर असं कधीच होत नाही मित्रांनो. तुम्ही पण अनुभव घेऊन बघा, खूप चांगलं आहे. बाय मित्रांनो, बाय बाय. पहा मित्रांनो, मस्त अशी उसळ, आपण जे मूग आणि थोडेसे त्यात वाटाणे घातलेले आहे ते मस्त असे शिजलेले आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण त्याच्यात मिरच्या, टोमॅटो, कांदा घातलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने थोडंसं पाणी आटून टाकून देऊ देत मित्रांनो, कारण की पाणी खूप प्रमाणात चांगले नाही. पाणी आटवा. या ठिकाणी आपण पाणी आटवत आहे. हे डाएट फॉलो करा मित्रांनो, 100% तुम्हाला फरक पडणार. आणि एकदा आपल्या बॉडीला सवय लागली की आपण दुसरं खाऊ शकतच नाही. हो, सकाळी कडधान्य, ह्याच्यात आपण राजमा घेऊ शकतात. राजमा, वाटाणा, छोले, हरभरा, चवळी, मटकी, मूग, काही घेऊ शकतात, काही मिक्स करू शकतात मित्रांनो. तुम्हाला मी मुगाच्या डाळीची खिचडी आणि ओट्स खिचडी पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन कशी बनवतात, कशी बनवायची, कशी टेस्ट त्याची चांगली लागती. अतिशय अप्रतिम त्याची टेस्ट लागती मित्रांनो. तुम्हाला भूकसुद्धा लागत नाही, ही माझी 100% गॅरंटी आहे. तुम्ही अशा प्रकारे डाएट फॉलो करा मित्रांनो, 100%. आणि 2 टाइम खायचं, सकाळी एकदा खायचं आत्ता जाताना. आणि मुरमुरे, भेळ, त्याच्यात कमी प्रमाणात शेव चिवडा असू द्या. शेव चिवडा थोड्या प्रमाणात, पण कमी प्रमाणात पाहिजे. अशी भेळ, मुरमुरेची भेळ खाल्ली, भूक लागन तेव्हा खायची मित्रांनो. मी आता ऑफिसला जाताना छोटी प्लेट मुरमुऱ्याची भेळ खातोय. तर या ठिकाणी पाणी आटलंय मित्रांनो. आपण या ठिकाणी गॅस आता बंद करून टाकू. अशा पद्धतीने डाएट फॉलो करा मित्रांनो, खूप तुम्हाला 100% फायदा मिळणार मित्रांनो. चला बाय. आता मला ऑफिसला जायची वेळ झालेली आहे, त्यामुळे मी तुमची रजा घेतो. श्री स्वामी समर्थ, स्वामी सेवक, ब्रह्मांड नायक, श्री स्वामी सेवा. असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे.